नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपले या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. राजयोगाच्या अभ्यासामुळे आपल्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती आणि सुखाची प्राप्ती कशी होते तर ती जाणून घेण्यासाठी एक अनोखा अनुभव घेऊन आले आहेत आपल्या समोर रोहिणीताई पाटील. तर चला त्यांचा हा अनोखा जीवनाचा प्रवास आपण जाणून घेऊया. रोहिणीताई नमस्कार. नमस्कार. आपले आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. तर मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारू इच्छिते की तुम्ही राजयोगाचा अभ्यास कधीपासून चालू केला? मी राजयोगाचा अभ्यास 20 वर्षापासून चालू केलेला आहे. तर 20 वर्षापासून चालू करत असताना मला आईवडील नव्हते, तर तेव्हा मी मागे खूप डिप्रेशनमध्ये राहायचे. खूप फिअरफुल लाईफ होती माझी आणि लोनलीनेस लाईफमध्ये खूप होता. तर जेव्हापासून मी राजयोगाचा अभ्यास चालू केला तर लाईफमध्ये एक हॅपीनेस स्टार्टिंग झाली. अच्छा. आणि तुम्हाला राजयोगापासून काय प्राप्ती झाली असं तुम्ही सांगाल? मला जेव्हा मी राजयोगाशी जुळले तर जे सुसायडेबल टेंडन्सी होऊन गेली होती माझी, कारण की पॅरेंट्स नसल्यामुळे, तर मग हळूहळू आईवडिलांची जी कमतरता होती ती कमी व्हायला लागली. कारण की मी राजयोगाचे सगळे दिनचर्या फॉलो करू लागले, सत्संग अटेंड करू लागले, मला बीकेज फॅमिलीज भेटल्या आणि त्याच्यामुळे तो एकटेपणा लाईफमधून चालला गेला आणि त्या रुटीनमध्ये मी बिलकुल मिक्स झाले. आणि ती प्रॅक्टिस चालू करत असताना जवळजवळ मला 10 वर्ष गेली. तर 10 वर्ष माझ्या लाईफमध्ये खूप अप अँड डाऊन आले लाईफचे, कारण की मी अनमॅच्युअर होती. आणि आपण म्हणतो ना, काहीतरी सुरुवात जर आपण केली आणि ते रूल्स फॉलो करता करता जर आपण थांबलो, कुठेतरी पॉज घेतला, तर लाईफमधला सगळी जर्नी वर खाली होऊन जाते. तर तशा माझ्यासोबत लाईफमध्ये अशा घटना भरपूर घडल्या का खूप वेळेस मी डाऊन झाले आणि खूप वेळेस हारल्यासारखं मला फील झालं. बट मग एक मनात चिकाटी होती का लाईफमध्ये आई वडील नसताना आपण जो एकट्यापणात जो संघर्ष केला हा तसा आता नाही आहे ना. आता आपल्याला नॉलेज आहे, आपण मेडिटेशन करतो, ते मेडिटेशनने हे शिकून दिलं होतं का आत्मघाती कधी नाही बनायचं. आत्मघाती म्हणजे सुसायडेबल टेंडन्सी आपल्या जीवनातून निघून जायला पाहिजे. कारण की परमात्माने आपल्याला सुंदर शरीर दिलेलं आहे आणि सुंदर ब्युटिफुल सोल त्या शरीरात राहत आहे. तर मग का आपण तिचा घात करावा? तर आपल्याला हा अधिकार नाही आहे. तर ते डोक्यातून बिलकुल टोटली निघून गेलेलं होतं. आणि मग ते निघाल्यानंतर मग जीवनात संघर्ष असताना सुद्धा मी हॅपीनेस त्या लाईफमध्ये आणत होते आणि पुढे जात होते. पण तरी पण काहीतरी लाईफमध्ये एकटेपणा वाटत होता, कारण की मी लहानपणाचा जो बर्डन होता तो घेऊन चालले होते. कारण की जेव्हा आई वडील नसतात, आपण कुठे राहतोय, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात. मला लहानपणापासून मी ह्या गोष्टी खूप मिस करायचे का आई वडील कसे मुलांना पॅम्पर करतात, त्यांचं कौतुक करतात, तर तसं माझ्यासोबत नाही व्हायचं. तर मला ते खूप गिल्ट आणि हर्टनेस राहायचं आणि ते घेऊन मी या राजयोगामध्ये आलेले होते. तर मला तो मागचा जो आपला जो एम्प्टीनेस असतो तो आपल्याला नेहमी नेहमी रिमाइंड होत असतो. तर मी त्याच्यावरती पूर्ण काम केलेलं नव्हतं, म्हणून मी मागील 10 वर्षामध्ये मी खूप परत सॅड झालेले होते, कारण की पूर्ण काम मी स्वतःवरती केलेलं नव्हतं. वर सगळं चालू होतं. मग 10 वर्षानंतर मी अति टू मच त्याच्यात गेले, कारण की परत जर एकदम सॅडनेसची लाईफ आपल्या म्हणजे राजयोगात असताना पण परत आपण कुठेतरी सॅड फील करतोय, तो का करतोय? कारण की मी खूप लहानपणापासून खूप प्रॅक्टिकल आहे. मला ड्युॲलिटी आवडत नाही, मध्ये वेगळं आणि बाहेर वेगळं. तर त्याच्यामुळे आहे तर मग ते चेहऱ्याने आणि डोळ्याने पण दिसायला पाहिजे का मी राजयोगाचा खरंच अभ्यास करते, लाईफ माझी चेंज पाहिजे. म्हणजे या सत्यतेवरती मी खूप स्वतःशी भांडत राहायची का नाही आहे, काय कमी आहे. मग हे असल्यामुळे मग मी राजयोगाच्या अभ्यासात जॉईंट होते. अच्छा. तुमचं आता प्रोफेशन काय? तुम्ही सध्या काय करत आहात? मी आता सध्या हिलिंग करते आहे. अच्छा. हिलिंगच्या वेगवेगळ्या मॉडेलिटीचे मी कोर्सेस केलेले आहे, ट्रेनिंग केलेली आहे आणि हिलिंग करत आहे. अच्छा. मग राजयोग आणि हिलिंग हे दोघं सोबत आहेत की तुम्ही थोडं राजयोगाला साईड केलेलं आहे? नाही, कारण की राजयोगानेच मला हिलिंगमध्ये आणलेलं आहे. तर ती एक स्टोरी मी तुम्हाला सांगते. नक्कीच. आणि ती स्टोरी बाकीच्यांना पण त्याचा बेनिफिट होईल या हिशोबाने मी सांगते. जर मी मागील 10 वर्ष जेव्हा मी सॅड आणि डिप्रेस फील करायला लागले होते, तर मी स्वतःला चेक केलं का रुटीन तर माझी बरोबर फॉलो होत आहे, मग माझ्या लाईफमध्ये हे संघर्ष का आहे? तर मग मी स्वतःच्या त्याच्यातून चुका फाइंड आउट करायला लागले. कारण की व्यक्ती काय करतो, म्हणजे मी माझ्यावरून सांगते का मी चांगला आहे, बाकीची दुनिया खराब आहे, मग तो स्वतःला कधी पाहतच नाही. नेहमी दुसऱ्यांना ब्लेम करतो आणि मग याचा ब्लेमिंग त्याचं ब्लेमिंग, त्याच्यामुळे तो नेहमी बर्डनमध्ये फील करतो.
तर मी याच्यात उलटं केलं. मग माझ्यात काय कमतरता आहे, कारण की मी कधीच कोणाला ब्लेम करत नाही. तर मी कमतरता आहे तर का आहे, मग याची मी स्टडी चालू केली. मग आहे तर ती कशी जाईल. मग मी सगळ्यात आधी ब्रीदिंग प्रॅक्टिस वगैरे स्टार्ट केली आणि योग अभ्यास, योगासन वगैरे वेगवेगळे आसन स्टार्ट केले आणि डाएटवर पण मी भर दिला. कारण की मी राजयोगामध्ये जे वरिष्ठ जे राहतात टीचर्स त्यांच्या ऐकलेलं आहे, तर जर तुम्ही राजयोगच्या याच्यावर मार्गावर चालताय, तुमचं अन्न लाईट पाहिजे, हलकं पाहिजे, तर तुमचं मेडिटेशन चांगलं होईल. तर मग मी त्याला अति हलक्यापणात नेलं. खूपच म्हणजे हळूहळू मी फ्रूटवर येऊन गेले, ज्यूसवर येऊन गेले, कोकोनट वॉटरवर येऊन गेले. तर मग हे करत असताना हळूहळू मला त्याच्यात इंटरेस्ट वाटायला लागला. का जेव्हा आपण एम्प्टी टमी बसून मेडिटेशन करतो, तो खरंच मेडिटेशनचा आपल्याला खूप काय बेनिफिट होतो आणि आपण जास्त वेळ बसू शकतो. आणि त्याच्यानंतर मग संकल्पांची जी स्पीड आहे ती पण हळूहळू स्लो होत जाते. मग मला याचा रिझल्ट आणि मग एक वेगळाच मध्ये कॉन्फिडन्स तर जागृत झालात. एक रेस म्हणतो आपण, रेसिंग स्टार्ट झाली. का आता जी डीप लेवल आहे त्याच्यापर्यंत मी कशी पोहोचणार. मग माझं सगळ्याकडून टू मच फोकस हटून गेलं आणि मी 6-7 वर्ष अंडरग्राऊंड होऊन गेले डायरेक्ट. ना गॅदरिंग्समध्ये जायचे, ना कोणाला भेटायचे, ना कॉल्स कोणाचे रिसीव्ह करायचे. टोटली स्वतःवरतीच रिसर्च करायला लागले. मग मला त्याच्यात मजा यायला लागली आणि मग पूर्ण आनंद त्याचा घेता घेता मी हिलिंग मॉडॅलिटीमध्ये एंटर केली हळूच. कारण की काही लोक माझ्या संपर्कात असे आले का ते अति दुःखी होते, सॅड होते, सुसायडेबल टेंडन्सी होती. मग मला असं वाटायचं मी पण अशीच होते मागे, तर मी यांच्यासाठी काय करू शकते. तर मग मी तसं त्यांना मेडिटेशन पण शिकवायचे. पण लोकांचं असे प्रॅक्टिकल पाहिजे, प्रॅक्टिकलवर जास्त भर देतात. मग आम्हाला दाखवा काहीतरी. हां. मग मी हे करत असताना मग रिसर्च, कारण की आता आपण पाहतो का मोबाईल हा दुश्मन आहे, बट ॲक्च्युअलमध्ये मोबाईल हा माझा मित्र ठरला. तो मला एक गॉड मेसेंजरचा एक टूल ठरला. जसं का जर परमात्म्याला मला पुढे न्यायचं तर त्यांनी सहारा घेतला मोबाईलचा. कारण की मी लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हते, कोणाचा सल्ला नाही घ्यायचे, स्वतः एकटी राहायचे. तर मग मोबाईलला मी एक गिफ्ट सांगितलं का हा माझा एक गॉडली गिफ्ट आहे आणि तो मला सजेशन देईल एका प्रकारे. मग खरंच तसंच ठरलं. मी वेगवेगळ्या हिलिंग्सच्या मॉडॅलिटीमध्ये ऐकायला लागले, जायला लागले. आणि ओरा काय आहे, स्कॅनिंग काय आहे, ओरा डॅमेज कसा होतो, आपण डिप्रेशनमध्ये का जातो, काय कारण, हे सगळे रिसर्च केले. आणि मग त्या विषयावरती मी खोल अभ्यास करू लागले आणि तिथं मी स्वतःवरती पण त्याचा प्रयोग करू लागले. मग मला त्याचं म्हणजे एकदम मिरॅकल्स क्रिएट झालं माझ्या लाईफमध्ये. का मला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये रडू येऊन जायचं. ते लहानपणापासून मी भावनात्मक ते घेऊनच येत होते मी ते सगळं सोबत. तर रडणं तर डायरेक्ट गायबच झालं मग लाईफमधून. आणि मग कोणी काय बोलून दिलं तर ते मनाला लागून जायचं. आता कोणी काय पण बोलो, काही मला फरक पडणार नाही. मी स्वतःला प्रेम करते, बस. म्हणजे तुम्ही तितके स्ट्रॉंग झाले मी आतून. हळूहळू याला स्टेप बाय स्टेप टाइम लागला व्हायला, पण होऊन गेले. मग काय, मी स्वतःला प्रेम करते आणि मला स्वतःला सुखी ठेवायचंय. मग ते कसं ठेवता येईल, मी याला फोकस द्यायला लागले. म्हणजे पहिले स्वतःला प्रेम करा, मग आपल्या रिलेटिव्हजला, बाकीच्यांना प्रेम करा, हे मी शिकले याच्यातून. मग मी स्वतःवरती जास्त फोकस द्यायला लागले. मग ते करताना काय करायचं, कसं लक्ष द्यायचं. मग हे करता करता मग मला हळूच जाणवलं का इंट्युशन पॉवर माझी क्लिअर होते. मला वरचे इंट्युशन्स यायला लागले, काय करायचं, कसं करायचं. कारण की मी लहानपणापासून नेहमी परमात्म्याला सोबत ठेवलेलं होतं. मला माहीत नव्हतं राजयोगा काय आहे, परमात्मा आपला ऐकतो हे पण माहीत नव्हतं. पण जसं आपण लहानपणी गोष्ट ऐकतो ना, आपल्याला नेहमी आजी, आपली आई सांगते का ज्यांना आई वडील नसतात तर त्यांच्यासोबत नेहमी परमात्मा त्यांच्या कोणत्या तरी रूपात असतो, त्यांना तो त्याला टीच देत असतो. तर मग मी लहानपणापासूनच त्यांच्याशी बोलत राहायचे का तुला ठीक आहे आई वडील नाही देणार होते तू मला, तर ॲक्च्युअलमध्ये तू माझा बाप बनून तरी आला असता आणि छान गुड लुकिंग आणि छान मला मोटिवेट करणारा. तर मी हे नेहमी म्हणत राहायचे. मग जसं जसं मी अंडरग्राऊंड होत गेले तर मला हे इंट्युशनद्वारे फील झालं, होत असतं तरी तुझ्यासोबत तो लहानपणापासून लक्षात आलं. मग मी याचा बेनिफिट हे झालं का मी एकटी झाले ना, सगळ्यांची फोकस काढला. अंडरग्राऊंड आल्यावर मला हे लक्षात आलं की परमात्मा तुझ्यासोबत लहानपणापासूनच होता. तर त्याने तुला वाईट वळणावर, वाईट रस्त्यावरती नाही जाऊ दिलं आणि नेहमी तुला सात्विक ठेवलं, एकांतमध्ये ठेवलं. कारण की परमात्म्याला नेहमी पण मिक्सरनी म्हणजे मिक्सॅरिटीनी पाहिजे राहते. त्याला एकांतवाले व्यक्ती जास्त आवडतात. कारण की तो त्याचा संदेश कोणाला देणार, ग्रुपली तर नाही देणार ना, तो एकट्या व्यक्तीला देणार. मग मला हे जसं जसं कळत गेलं मी अजून हॅपी होत गेले.
का यार यांच्याशी तर माझी बॉन्डिंग लहानपणापासूनच आहे. हा, हा. फक्त अवेअरनेस आता झालेला आहे. मग म्हणून मी याचे त्याचे सल्ले घेणं, याच्या त्याच्यावर लक्ष देणं बंद केलं. आता तुला जे सांगायचं डायरेक्ट सांग. आणि मग मी भरपूर वेळ द्यायला लागले. म्हणून राजयोग माझ्यासोबत पहिल्यापासूनच होता. कारण की मी उठले, सकाळी उठताच पहिले राजयोगाचा एक पायरी घेतली, आपण जसं का स्टेप आता घेतली. त्याच प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. जसं तुम्ही म्हटले की राजयोग आणि हिलिंग, तर हिलिंग करत असताना तुम्हाला राजयोगाचा काय बेनिफिट होतो? तर परमात्माने मला या रस्त्यावरती पाठवलेलं आहे. तर म्हणून मग मला हे नेहमी अवेअर होतं का मला कोणी मनुष्याने नाही पाठवलं किंवा मी स्वतःहून नाही आले. असे केस आले माझ्याजवळ का मी त्या रस्त्यावरती आले. जसे का मी सिम्पल थ्रू हिलिंग स्टार्ट केली. तर त्या हिलिंगमध्ये एखादी व्यक्ती यायची, मी त्याच्या बॉडीला पेबल्स वगैरे क्रिस्टल लावायचे. तर ती त्या बॉडीमध्ये इव्हिल सोल राहायचे, इव्हिल स्पिरिट राहायचे. ते वेगवेगळे आवाज काढायचे, बोलायचे. तर तेव्हा मी घाबरायचे ॲक्च्युअलमध्ये. मग मला असं वाटायचं यांना बाहेर पाठवू का मी बाहेर जाऊ. अच्छा. मग त्या कंडिशनमध्ये असं करणं तर चुकीचं आहे. त्यांना तर बाहेर तुम्हालाही त्यांच्याविषयी भीती होती, आधी सुरुवातीला होती. तर मग तेव्हा मी एका सेकंदात डिसिजन घ्यायचे, परमात्मा या माझी मदत करा. अच्छा. कारण की मी कोणत्या व्यक्तीला तर बोलू नाही शकत, घरामध्ये कुठून बोलवणार. तर परमात्मा या पटकन आणि मला कव्हर करा, मला हेल्प करा, मला पॉवर द्या. आणि खरंच तसंच व्हायचं. कारण की जेव्हा मी कॉल केला त्यांना लगेच माझ्या पूर्ण बॉडीला काटे म्हणतो ना आपण, हा, हा. तसे शहार तसे यायचे. अच्छा. आणि खरंच ती व्यक्ती जी सोल आहे माझ्याशी बोलू लागायची आणि चांगल्या प्रकारे ती बोलायची, म्हणायची तुम्ही देवी आहे, तुम्ही मला मुक्ती द्या, असं तसं. मग मी त्यांना म्हणायचे का तुम्हाला शिव परमात्माकडे जायचं आहे. ते म्हणायचे हो आम्हाला जायचं आहे. तर बिलकुल आरामशीर ते त्या बॉडीतून निघायचे पण आणि जायचे पण. मग याच्यामुळे मला हे ठरलं का रोहिणी, जर तुला या हिलिंगमध्ये सुख भेटतंय, तुझी हेल्प होते, तर तुला परमात्म्याचा साथ नाही सोडायचा आहे. कारण की तुझा दुसरा कोणी जबाबदार नाहीये. तू एक डेंजर वेवरती जाते, ज्याच्यावरती नावाने पण लोक घाबरतात. हा, खूप खूपच या विषयावर घाबरतात. खूप भीती असते हा, या लोकांच्या म्हणजे मनामध्ये. इव्हिल सोल, भूत फलित, तंत्रमंत्र, ह्या ज्या गोष्टीवरती खूप भीती वाटते. आणि तुला जर कोणी नेतंय तर तोच नेतोय. कारण की आणि मी नेहमी त्यांना म्हणायचे तू नेतोय बरं परमात्मा, मी जात नाही, मी आधीच म्हणजे घाबरते. दुसऱ्यांची मदत करण्यासाठी परमात्म्याने एक तुम्हाला निमित्त निमित्त बनवलं, म्हणायला काही हरकत नाही. रिअल ही गोष्ट का अननोन वे होता हा. मला माहित नाही का मी जीवनात असं काय करणार आहे. पण मला लहानपणापासून असं वाटत होतं का माझ्याजवळ काही शक्ती आहे आणि मी त्याच्याने सगळ्यांची मदत करू शकते. आणि मग आधी ती शक्ती होती पण तुम्हाला त्याविषयी माहित अवेअर नव्हतं. नव्हतं. आणि राजयोगाच्या अभ्यासामुळे तुमच्यातली ती शक्ती जागृत झाली. म्हणजे सिच्युएशन अशी आली का ती शक्ती प्रकट झाली. अच्छा. आणि मग त्या रूलला मग मी जायला लागले. तरी मी विचारायचे, मी तरी जवळजवळ 21 दिवस प्रयोग करायचे. अच्छा. मौन वगैरे मध्ये राहून मेडिटेशन करू का नको करू. अच्छा. मग फायनली जो मला सिग्नल भेटायचा तर मी त्यावेळेने जायचे. आणि मग असं करत करत लोक पण हील होत गेले, ते पण बरं होत गेले. आणि मग ते ब्लेसिंग पण द्यायला लागले. म्हणून मग मी राजयोग आणि हिलिंग दोघांना सोबत ठेवलेलं आहे. कारण की याच्याशिवाय मी ब्लाइंड आहे, मला काहीच दिसणार नाही राजयोगाशिवाय. तर राजयोगाशिवाय मी एकटी आहे, ब्लाइंड आहे. मला सकाळी उठल्याबरोबर पहिले त्याची साथ घ्यावी लागते, तेव्हा लोकांना हील करावं लागतं. त्याच्यासाठी मला आधी 8-9 तास मी पहिले राजयोगाला देते पर्सनली. तुमची दिनचर्या काय असते? आता जसं तुम्ही म्हणालात की 8 ते 9 तास तुम्ही राजयोगाचा अभ्यास करतात, तर तुमची स्टार्टिंग कशी होते दिवसाची? आणि काय तुम्ही असा वेगळा अभ्यास करतात की पूर्ण दिवसभर तुम्ही त्या शक्तींचा यूज करू शकतात? हो, खूप सुंदर क्वेश्चन आहे हा. मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते का मी दिनचर्या एक जगावेगळी दिनचर्या क्रिएट केलेली आहे. तशी बहुतेक लोकांनी करावी, ज्याच्याने ते स्वतः आजारी पण नाही पडणार आणि नेहमी दिवसभर हॅपी पण राहणार. तर मी सकाळी जसं 2:30ला उठले, तर मग उठल्यावरती मी पहिले फ्रेश होते आणि वॉर्मअप करते, एक्सरसाइज वगैरे, ब्रीदिंग प्रॅक्टिस. अदरवाईज लोक काय करतात, उठतात आणि डायरेक्ट मेडिटेशनला बसतात, त्याच्याने त्यांना झोप लागते. मी तशी नाही करत. झोपेचा टाइम असतो तो. कारण आणि त्याच्या एक दिवसाआधी आपण खूप काय हार्डवर्क केलेला पण असतो, मग दुसऱ्या दिवशी थकलेले असतो ना. तर म्हणून मग मी पहिले वॉर्मअप करते, एक्सरसाइज वगैरे, ब्रीदिंग प्रॅक्टिस करते. कारण की एक्सरसाइजने आपली बॉडी फ्लेक्झिबल होते आणि ब्रीदिंग प्रॅक्टिसने आपला ओरा छान होतो. ओऱ्यामधले जेही मागचे काय थॉट्स वगैरे असतात ते ब्रीदिंग प्रॅक्टिसने निघून जातात. मग ते निघाल्यावरती मग मी मेडिटेशनला बसते. मग मेडिटेशन वगैरे झालं माझं, तर मग थोडीशी चिटचॅट करते का आज काय होणार आहे, कसं होणार आहे, कोण येणार आहे. कारण की माझी पेशंट पहिलेच बुक असतात. 8-10 दिवस आधी, कधी कधी महिन्याभर आधीच मी बुकिंग घेते त्यांची.
तर मग सांगते का आज असं असं आहे, मग काय असेल ते सांभाळून घे जो परमात्म्याशी म्हणजे आधीच तुम्ही त्याला काम देऊन देऊन देता की देते. आज मला ह्या शक्ती ह्या गोष्टींना सामोरे जायचंय. अननोन माझ्यासाठी काही गोष्टी घडल्या तर तू हा. पुढे सांभाळून घेतो आणि त्यांना रिलीफ पण देतो आणि शेवट त्यांना तुझा परिचय पण भेटो अच्छा. असं. म्हणजे तुम्ही जे काम तुमचं करतायत हिलिंगचं, तर त्याची प्रिपरेशन तुम्ही सकाळपासूनच आधी सकाळपासून ते 8 ते 10 घंटे हा आधीपासूनच तुम्ही चालू करता. चालू करते. मग मी मुरली अटेंड करते. राजयोगाची जी आमच्या इथं मुरली येते, अच्छा. त्या मुरली म्हणतात सत्संग, त्याच्यात परमात्माचे वाणी असते. तर अच्छा. ते मी ऐकते आणि त्याच्यातून मी फक्त एकच पॉईंट ही माझ्यासाठी आहे. पूर्ण मुरली ऐकते, पण मग एक अशी महत्वाची पॉईंट असते ती खरंच माझ्यासाठी असते. अच्छा. आणि फक्त तीच पॉईंटवर कधी कधी मला 8-8 दिवस माझा त्याच्यावरती अभ्यास चालतो. असं नाही का जसा उद्या कुठली पॉइंट जसं तुम्ही सांगणार का उदाहरणार्थ? हो. परमात्मा ने एकदा असं सांगितलं होतं का अंत में सारे मंत्र तंत्र सारे फेल हो जाएंगे, बस अच्छा. म्हणजे हिंदीमध्ये असते ती, हा. बस परमात्मा ही यहाँ सत्य रहेंगे, परमात्मा की शक्ती ही यहाँ रहेंगी. तर मग मला त्याच्यातून खूप मोठं समजलं होतं का आपण एवढं मोठं कार्य करतोय आहे, ते मंत्रतंत्र शेवटी हे नाही राहणार आहे. तर तुला काय करायचं, तुला सोल एनर्जी वाढवायची दिवसेंदिवस. तुला जास्त एनर्जी इथं न घालवता इथं स्वतःला पण बिल्ड करायचं आहे. दुसरीकडे डायव्हर्ट न करता जास्त डायव्हर्ट न करता, हा. जास्त नाही करायचं आहे. आता हा. सध्या तुला जे करायचं तू करते, बट जसं मी तुम्हाला म्हटलं 8 ते 9 तास मला इथं द्यायचे. हो. कारण की याच्यात माझ्यात पण चेंजेस होतोय. ती एनर्जी मला फ्युचरसाठी कामात येणार आहे. कारण की पुढे मला असं वाटतं मला फक्त दृष्टी देऊनच लोकांना बरं करायचं, हा माझं जीवनाचं लक्ष आहे. अरे वा. तर खूप म्हणून मी त्यानुसार दिनचर्या ठेवलेली आहे. मी फ्रूट वगैरे ज्यूसवर राहते. एक्सरसाइजला मी जास्त भर देते. लोकांशी कमी भेटते, कमी बोलते, कमी फोनवर बोलते आणि जास्त करून मी गॅदरिंग्स वगैरे अटेंड करत नाही. मला कोणतेही फेस्टिवल म्हणून म्हणजे सेलिब्रेशन करणं माहीत नाही, लग्नात जाणं माहीत नाही. म्हणजे मी सोशल गॅदरिंग टाळते. ती अच्छा. कोणती कुठली असो. म्हणजे मी माझा टाइम बिलकुल वेस्ट करत नाही आणि मी टोटली पूर्ण 24 तास फ्री म्हणजे बिझी राहते. ही माझी दिनचर्या आहे. अच्छा. आणि राजयोगमुळे तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस झाला? हो. माझ्या लाईफमध्ये हा चेंजेस आला. आधी जे मी खूप इमोशनल राहायचे, सॅड राहायचे, घाबरायचे सगळ्या गोष्टींशी आणि नेहमी एक क्वेश्चन माझ्या मनात राहायचे का कोणी आलं तर त्याची मदत कशी करणार? मग लाईफचा हा जो बर्डन आहे कसा जाईल? मग अशीच माझी लाईफ जाईल का? तर मग राजयोगाने ते सगळे जे संकल्प सिद्धी म्हणतो आपण, ते सगळे पुरे होऊन गेले. राजयोग जसं मी राजयोगामध्ये आले तर जसं का मी तुम्हाला एक सुंदर एक्झाम्पल देते. जसं का वडील असतात. तर वडील काय म्हणतात मुलाला का तू हे कर, डॉक्टर बन, गाईड करता. गाईड करतात किंवा इंजिनियर बन. मुलगा म्हणतो नाही माझा मित्र ते बनतोय मला ते बनायचंय. तसं मग मला पण असं वाटायचं का मला पण संन्यास घ्यायचा आहे. मी कारण की जशी ज्ञानात आले तर मला असं वाटायचं संन्यास घेऊ, तिथं जाऊ आपण आणि तिथं राहू, समर्पित जीवन आपण करू. मी असं खूप प्रयत्न केले समर्पित जीवन करायचे, पण नाही झालं. मग मी नंतर मी म्हटलं ना मागे 10 वर्षामध्ये मी खूप स्ट्रेसमध्ये आले होते. मी म्हणायचे मी इतके प्रयत्न केले आणि माझं तर कोणी होतं पण नाही, पण मग नाही होऊ दिलं तुम्हाला का? म्हणजे इतकी वाईट होते का मी नेहमी अशी थोडीशी कंप्लेंट करायची हक्काने वडिलांसारखी. हा. मग हे आता कळलं का त्याला मला काहीतरी दुसरं बनवायचं होतं. तेच तुम्हाला मी एक्झाम्पल देते का आई वडील म्हणतात तुला हे बनायचं, मुलगा म्हणतो नाही मला हे नाही बनायचं हे बनायचंय. पण जे आई वडिलांनी वाट निवडलेली असते ती वेगळी असते. मग जेव्हा मुलाने सरेंडर केलं का नाही मला हे नाही तू जे बनवणार तेच बनायचंय, तर तेव्हा तो त्याचं काम चालू करतो. तर तसं मी केलं का ठीक आहे तुला माझ्याशी जे करायचंय कर, मी तुला सरेंडेड आहे. तर त्याला जे करायचं तसं त्याने मला घडवलं परमात्म्याने आणि मला ह्या वेला आणलं. अननोन वे होता, कोणाचा गायडन्स नाही काय नाही आणि एक वेगळं काहीतरी व्यक्तिमत्व तयार केलं. आज जसं म्हणतात ना की आपल्यापेक्षा आपल्या आई वडिलांना आपल्यासाठी काय बेस्ट आहे तर ते जास्त कळत असतं. तसंच तुमच्या बाबतीतही तसं झालेलं आहे. जशी मी त्यांच्याशी बॉन्डिंग ठेवलेली होती, हारले पडले सगळं झालं, बट त्यांनी माझा साथ नाही सोडला. माझे जे मी म्हणते माझे आई वडीलच आहे परमात्मा आणि मला शिकवलं पण. माझ्या चुकातून मी भरपूर काही शिकले आणि त्याच्यामुळे एक वेगळं व्यक्तिमत्व तयार झालेलं आहे. म्हणून मग मला परमात्म्याविषयी असं वाटतच नाही का बसून असं बसते मी योग करते, पण नेहमी कंटिन्यू माझी त्यांच्याशी चॅटिंग असते आणि मला आन्सर पण भेटत असतं आपल्याविषयी पण दुसऱ्याविषयी पण. म्हणून हे माझी लाईफ तुमच्याशी बोलताना एक समजलं की तुमच्यामध्ये एक वेगळा आनंद आहे
किंवा तुमची लाईफ एकदम हॅप्पीवाली आहे, तर त्या लाईफच्या हॅपीनेस विषयी तुमचा हा महामंत्र कुठला, की तुमच्या प्रत्येक शब्दामधनं तुमची हॅपीनेस दिसत आहे? हम्म. आता हे मला अजून भरपूर हिलर्सनी पण विचारलं. जेव्हा मी हिलरच्या अटेंड करायला जाते तर मोठमोठे हिलर्स असतात आणि ते माझ्याशी खूप पुढे असतात, पण तरी ते म्हणतात तुमच्या चेहऱ्यावर वाटतं तुम्ही कुठेतरी जॉईंट आहे कोणत्या तरी अध्यात्मामध्ये. अच्छा. तर मी त्यांना सांगते चेहरा सेवा करतोय माझी, हेच माझं भाग्य आहे. तर हॅपीनेसचं कारण हे का मी स्वतःवरती काम केलेलं आहे. अच्छा. हॅपीनेस. हॅपीनेसचं कारण हे का मी जी माझी कमतरता हळूहळू काढत गेले हा, आणि ती काढत 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 मग रिझल्ट काय भेटतो, हॅपीनेस. हे का नाही, असं सॅडनेस काढलं आपण, काय गिल्ट काढलं तर काय होतं, हॅपीनेस होतो. मी नेहमी स्वतःवरती काम करत आहे आणि करत राहणार आहे. म्हणजे हॅपी होण्यासाठी आधी स्वतःवर काम केलं पाहिजे. आजचा मानव हा हॅपी होण्यासाठी इतर सुख साधन सुविधांचा, शोधतो. दुसऱ्या व्यक्तींच्या गोष्टींवर अवलंबून असतो. पण ते नसताना स्वतःवर स्वतःवर आधी काम करा. करणं का महत्त्वाचं. हॅपी नाहीये, स्वतःला वेळ द्या. का हॅपी नाहीये, इतकं सगळं असून, गाडी, घर आहे तुमच्याजवळ, जॉब आहे, सगळे, दुसऱ्यांना हात नाहीये, पाय नाही, कोणाला डोळे नाहीये, ते कसे आहे, ते तुमच्याशी जास्त आनंदात आहे, गरीब लोक, मग तुम्ही का नाही, हे चेक करा. मग मी म्हणते आई वडील नाहीये, काही नाही, त्यांची प्रॉपर्टी नाही, तरी मी हॅपीनेस पर्यंत आले, तर तुम्ही का नाही येऊ शकत, हे का नाही. तर म्हणून मग स्वतःवरती काम करा. का हॅपी नाहीये त्यावरती सर्च करा आणि स्वतःवरती स्टडी करून मग निघा. म्हणजे आपला रिमोट आपल्या हातात राहायला पाहिजे, दुसऱ्यांजवळ नको आपला रिमोट. का तो दाबेल तर आपण हसू आणि तो आपल्याला पुशअप करेल तर आपण सॅड होऊन जाऊ. नाही, मी माझं रिमोट, कटमुटलीचं उदाहरण देऊ शकतो. हो, तर मी माझं रिमोट नेहमी माझ्या हातात ठेवते. कोणी एखादं आलं, आता तर कोणी येत नाही समोर असं मला का बोलणारं, टाऊन देणारं, पण एखादं आलं तरी मी पाहते लेट गो. म्हणजे लेट गो इथून. मला तुझ्या ऍप्रिशिएशनची गरज नाहीये का तू माझं नाव घेईल का हे करेल. मी संतुष्ट आहे स्वतःशी. स्वतःवर माझं प्रेम आहे, बाकी इतरांच्या स्नेहाची, प्रेमाची गरज तुम्हाला अपेक्षा नाहीये. असं म्हणतात ना, अपेक्षा असली तर ते जास्त दुःख होतं भंग झाल्यानंतर. म्हणून मी उत्तर दिलं का मी स्वतःवरती काम करते. मग मी स्वतः नेहमी जागृत असते का मला स्वतःचा जो हा मेकअप आहे, स्माइल हा टिकवायचा आहे आणि त्याच्यावरती मी सतत 1 सेकंडचा जो सॅडनेस आहे तो दुसऱ्या सेकंडला नाही जाऊ देत. एका सेकंडचा जो स्ट्रेस आहे तो दुसऱ्या सेकंडला नाही जाऊ देत. लेट गो, तिथलं तिथं फिनिश करायचं, दुसऱ्या दिवशी तर मुळीच जाऊ देत नाही. कारण हा जितका आपण बर्डन घेणार तितका आपल्यासाठी धोकादायक आहे. अच्छा ताई, तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? मी प्रेक्षकांना हे सांगू इच्छिते का तुम्ही सगळ्यांनी आता तुम्ही कोणत्याही कंडिशनमध्ये कुठेही आहे तर तुम्ही सगळ्यात आधी राजयोगाचा अभ्यास करा. कारण की आपण म्हणतो का राजयोगाचा अभ्यास करताना आपल्याला काय पथ्य पाळावं लागेल, सेंटरला जावं लागेल, हे सोडावं लागेल, तसं काही नाही. तुम्ही कंडिशन जशी आहे तशी या, जॉईन करा आणि पुढचं कार्य त्याच्यावरती सोडा. तुमची एखादी गोष्ट सुटेल नाही सुटेल ते त्याचं तुम्ही बर्डन नका घेऊ. पहिले ॲटलीस्ट संदेश तर घ्या आणि त्याचं काम त्याच्यावर सोडा. तो तुम्हाला रिलीफ पण देईल आणि तो तुम्हाला पुढे पण देईल, तुमच्या लाईफचे प्रॉब्लेम पण तो सॉल्व्ह करेल. भक्ती मार्गात आपण इतकं काही करतो तर इथं येऊन ॲटलीस्ट मेडिटेशन तर करून पहा. मग बाकीचं काम त्याच्यावर सोडा. कंटिन्यू होऊ का नाही, हे सुटेल का नाही, त्याच्यामुळे लोक घाबरतात. पण मी म्हणते तसं काहीच नाहीये. आणि ह्या जीवनात जो आनंद आहे तो कोणत्याच जीवनात नाही. मी आज जवळजवळ 10 ते 12 मोडॅलिटीचा अभ्यास केला आणि करत आहे, जॉईंट आहे. पण जो आपण म्हणतो ना आत्म्याचा जो सुख आहे, आत्म्याची जो पॉवर आहे, आत्म्याला जो शक्ती देते तो परमात्म्याशिवाय कोणी देऊ शकत नाही. तो आपल्याला इथं भेटेल राजयोगामध्ये. धन्यवाद ताई. आपण खूप छान असा अनुभव आमच्या समोर तुम्ही व्यक्त केला. नक्कीच आपल्या प्रेक्षकांनाही देखील या तुमच्या अनुभवामुळे एक स्पिरिट मिळाली असेल. प्रेक्षकांनो, तर आपण बघितलं की राजयोगाच्या अभ्यासामुळे रोहिणीताईंच्या जीवनामध्ये किती परिवर्तन आलं. जे त्या गोष्टीला आधी खूप भीत होते त्या गोष्टी फेस करण्याची पॉवर त्यांच्यामध्ये आली आणि अनेक गोष्टींपासून त्यांना मुक्तता मिळाली आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आनंदाची आणि सुखाची प्राप्ती केली, ते राजयोगाच्या बेसवर. तर असंच आपण अजून एक अनोखा आगळा वेगळा अनुभव घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत नमस्कार.